पुढचा जो प्रकार आहे संधीचा तो आहे वृद्धी संधी. दोन प्रकार बघितले आपण, यन संधी आणि गुणसंधी. आता वृद्धी संधीमध्ये सूत्र बघा, त्याचं सूत्र दिलेले आहे वृद्धिरेची. सूत्र आहे वृद्धिरेचे. आता हे सूत्र पाठ करायचे राहतील. प्रत्येक संधीमध्ये जे जे सूत्र येत जाईल ते तुम्हाला पाठ करायचे, कारण ते 10 मार्काचा ज्यावेळेस क्वेश्चन येतो त्यावेळेस 1 मार्क संधी फोड किंवा संधी किंवा संधी विग्रह लिहायला राहतो आणि 1 मार्क सूत्र लिहायला राहतो. असं 2 मार्काचं एक एक्झाम्पल असतं. म्हणून प्रत्येक संधीचं सूत्र पाठ करायचं आहे. बघा, वृद्धी संधीचं सूत्र आहे वृद्धिरेची. नियम काय काय आहे आता याच्यामध्ये, अ आणि आ याच्या समोर जर का ए आला तर एचा ऐ करायचा आहे आणि ओ जर का आला तर ओचा औ करायचा आहे. एवढंच सिंपल सूत्र आहे त्याच्यामध्ये. असं ज्यावेळेस घडतं त्यावेळेस त्याला आपण वृद्धी संधी म्हणतो. जसं ओ आहे पहिल्या पदाच्या शेवटी आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ए आलेला आहे, तर आपण त्या ठिकाणी ऐ करणार, अ प्लस ए. किंवा ओ आणि अच्या समोर जर का ओ आलेला आहे तर आपण त्या ओच्या जागी औ करणार. हे त्या ठिकाणी बदल होतात वृद्धी संधीमध्ये. कसं, आता उदाहरण बघा इथे खाली. अच्या पुढे जर का ए आला तर ऐ करायचा आणि अच्या पुढे जर का ओ आला तर औ करायचा. जसं बघा, अच्या पुढे ए आला तर ऐ करायचा. तर एकच्या पुढे परत या ठिकाणी ए आलेला आहे. एकमध्ये हा क आहे. क म्हणजे शेवटचा स्वर कोणता आहे, ओ. पुढचा ए म्हणजेच पहिला स्वर कोणता आहे दुसऱ्या पदातला, ए. तर आपण अच्या पुढे जर काही आलं तर आपण त्याचा एचा ऐ करणार आहे, म्हणजे ह्या एचा आपण ऐ करणार आहे. मग कसं होईल, एक जसं तसं आहे, एचा ऐ झाला म्हणजे क जो आहे त्याच्या पुढचा स्वर त्याच्यामध्ये मिक्स झाला, ऐ. तर एकैक, एक प्लस एकच तयार होईल एकैक. तसंच मत, आहे पहिल्या पदाच्या शेवटी, दुसऱ्याच्या पदाच्या सुरुवातीला ऐ आहे. आता दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ए असेल किंवा ऐ असेल, फायनली त्याचं रूपांतर हे ऐ मध्येच होणार. म्हणून इथे मत प्लस ऐक्यचं मतैक्य तयार झालं. तसंच पहिल्या पदाच्या शेवटी अ असेल किंवा आ असेल, त्याच्या पुढे ए आला असेल तर त्याचं रूपांतर ऐ मध्येच होणार. म्हणून ते बघा, सदा पहिल्या पदाच्या शेवटी आ आलेला आहे. सदामध्ये पहिल्या पदाच्या शेवटी आ आलाय, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ए आलाय. आ प्लस ए. आता ह्या ठिकाणी नियम काय लागेल, आ च्या पुढे ए आलेला आहे म्हणून त्या एचं काय होऊन जाईल, ऐ. ह्या एचा जर का आपण ऐ केला तर सदा प्लस ए व त्याचं काय तयार होईल, सदैव. वृद्धी संधीमध्ये एचा ऐ होतो, अ प्लस एचा ऐ होतो किंवा अ प्लस ऐचा पण ऐच राहतो. तसंच ओचं पण तसंच आहे. अ पहिल्या पदाच्या शेवटी अ आलेला आहे, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ओ आला तर त्या ठिकाणी फायनली औ होणार दोघांच्या जागी. किंवा मग पहिल्या पदाच्या शेवटी अ आला, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला औ आला तरी औच होणार. जसं इथे बघा, वन प्लस औषधी तयार होईल वनौषधी. वन प्लस औषधी वनौषधी. ठीक आहे. महा प्लस औषधी महौषधी, असं त्या ठिकाणी बदल होतील. कळाली ही वृद्धी संधी. नियम काय लक्षात ठेवायचा, अ प्लस ए त्याचा होईल ऐ, अ प्लस ओ त्याचा होईल औ. ठीक आहे. एक्झाम्पल बघा आणखीन, मम प्लस एव, मम प्लस एव.
काय होईल? मम प्लस एव. ममैव. ममैव. आणखीन लतैव याची फोड काय होईल? लता प्लस एव. लता प्लस एव. तर ज्यावेळेस इथे डबल मात्रा आहे बरोबर, आपण फोड करताना काय हे लावू शकतो, आता डबल मात्रा आलेली तर दुसऱ्या पदामध्ये सुरुवातीला जो आपल्याला वर्ण घ्यायचा आहे तो ए पण असू शकतो आणि ऐ पण असू शकतो, दोन्ही होऊ शकतात. पण लतैव मध्ये काय होणार, ज्यावेळेस एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण फोड करतोय आणि असं ऐव डबल मात्रा आलेली पुढे व लागलेला आहे, तर नेहमी लक्षात ठेवायचं दुसऱ्या पदामधला जो शब्द आहे ना तो ए वर राहत जाईल, कारण की ऐवचा काही अर्थ होत नाही, एव हे अव्यय आहे. म्हणून लतैव, तवैव, सदैव असे शब्द ज्यावेळेस राहतील त्यावेळेस फोड करताना दुसऱ्या पदातलं जे पण शब्द आहे, दुसऱ्या पदातला जो वर्ण आहे तो नेहमी ए वर राहणार, हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. ठीक आहे. आणखीन बघा तथैव. तथैवचं काय येईल फोड? तथैव. प्लस एव. तथा प्लस एव. बरोबर. तथा प्लस एव. ठीक आहे. आणखीन बघा आत्मा प्लस औत्सुक्यम. आत्मा प्लस औत्सुक्यम. आत्मोत्सुक्यम. बरोबर. आत्मौत्सुक्यम. 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 नवौषधी. फोड काय होईल? नव प्लस औषधी. बरोबर. नव प्लस औषधी. नव प्लस औषधी. तर ही अशी होती वृद्धी संधी. कळालं सगळ्यांना वृद्धी संधी? सूत्र काय आहे वृद्धी संधीचं? वृद्धिरेचे. एक संज्ञा प्रकरण मध्ये ना वृद्धी संज्ञावाचक सूत्र पण आलेलं होतं. काय होतं ते? वृद्धी संज्ञावाचक सूत्र. वृद्धी संज्ञेचं सूत्र काय होतं? जे संज्ञा प्रकरण बघितलं त्याच्यात. जसं गुणसंधी बघितली त्यावेळेस गुणसंज्ञावाचक सूत्र पण बघितलं होतं बघा. गुणसंधीचं सूत्र आहे आद्गुणः, पण गुणसंज्ञावाचक सूत्र आहे अदेंगुणः. तसं वृद्धीमध्ये पण आहे. वृद्धी संधीचं सूत्र आहे वृद्धिरेची. वृद्धिरादेचं. वृद्धी संज्ञावाचक सूत्र आहे वृद्धिरादैच. वृद्धी आत आणि ऐच. ऐच प्रत्याहार जो आहे त्याच्यामध्ये वृद्धी, त्याला वृद्धी संज्ञा प्राप्त होते ऐच्या प्रत्याहाराला, म्हणून इथे वृद्धी वाचक जे पण शब्द आहे त्यांचा आदेश होतोय ऐ आणि औचा.
ठीक आहे. तर हे वृद्धिसंधी. वृद्धिसंधीचं सूत्र लक्षात ठेवायचं, वृद्धिरेची. आणि नियम काय लक्षात ठेवणार, अच्या पुढे ए आला, अ प्लस एचा काय होणार, ए अ प्लस ती ए ऐ ऐ. हां, आणि अ प्लस ओचा औ औ. अ प्लस ए असू द्या किंवा अ प्लस ऐ असू द्या, अल्टिमेटली ऐच होणार आहे त्या ठिकाणी. तसंच अ प्लस ओ असेल किंवा अ प्लस औ असेल, त्या ठिकाणी औच होईल त्याचा. ठीक आहे. ही आहे वृद्धिसंधी. त्याच्या पुढचा जो प्रकार येतो संधीचा, तो येतो अयादी संधी. अयादी संधी. तर याचं सूत्र एचो यवा यावह. याला जर का व्यवस्थित फोड करून बघितलं तर सूत्र कसं तयार होतं, ए चह अय अव आय आणि आव, हे असं सूत्र तयार होतं. म्हणजे ह्या सूत्रानुसार त्यांना काय म्हणायचंय की एच्या प्रत्याहारातील जे वर्ण आहेत त्यांचं एचा अय होतो, ऐचा ऐचा आय होतो, ओचा अव आणि औचा आव होतो. आता याच्यामध्ये आपण एवम आणि अयौच असं म्हणतो, म्हणून त्या ठिकाणी सूत्रामध्ये अय अव आय आव अशी हे आलेली ऑर्डर आलेली. म्हणजे एचा अय, ओचा अव, ऐचं आय आणि औचं आव, हे असे बदल त्या ठिकाणी होतील. बघा नियम काय दिलेला आहे, संधी करताना ऐ ए ऐ ओ औ यांच्यानंतर कोणताही जर का स्वर असेल, पहिल्या पदाच्या शेवटी ए ऐ ओ औ यांच्यापैकी काहीतरी एक पाहिजे, त्याच्यानंतर दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला कोणताही स्वर आला तर त्या एचा अय करायचा, ऐचा आय करायचा, ओचा अव करायचा आणि औचा आव करायचा, आणि पुढचा जो स्वर आहे दुसऱ्या पदातला तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा. जसं ते उदाहरण घेतलं आपण, पहिल्या पदाच्या शेवटी ए, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला अ हा स्वर आलेला असेल समजा. आता आपण अ हा रिप्रेझेंटेटिव्ह घेतला स्वरांचा. स्वर कोणताही असू शकतो तिथे, अ आ इ ई उ ऊ यांच्यापैकी कोणताही स्वर, अ फक्त आपण ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी अ घेतला. मग आता ही कंडिशन जर का आहे, पहिल्या पदाच्या शेवटी ए, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला अ किंवा इतर कोणताही स्वर आहे, तर त्यावेळेस काय बदल करणार, तर हा जो ए आहे त्या एचा आपण अय करणार आणि पुढचा अ ॲज इट इज. आता हा जो अय बनतोय त्याच्यातला य अर्धा आहे, पाय तुटलेला राहील. म्हणजेच याला फर्दर आपण जर का एकत्र केलं तर काय होऊन जाईल, तो जो अर्धा य आहे त्याच्यामध्ये अ मिक्स झाला तर काय होईल, ऐ. पूर्ण य होऊन जाईल, तो अर्ध्याचा पूर्ण होऊन जाईल तो य. तसंच ऐ, ऐचं ऐच्या पुढे अ आला, ऐचा आपण आय करणार, त्याच्या पुढे तो अ आहे, म्हणजेच इथे पण आयमधला य कंप्लीट होईल, ऐचा आय होणार, ओचा अव होणार आणि औचा आव होणार. तसंच बघा इथे आता इथपर्यंत आपण अ बघितला होता, ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नाव अ घेतलेलं. जर समजा अच्या जागी ई स्वर आहे दुसऱ्या पदामध्ये, पहिल्या पदाच्या शेवटी औ आहे, तर नियमानुसार आपण औचा आव करणार, पण पुढे दुसऱ्या पदाला ई स्वर आहे, मग व मध्ये जर का ई मिक्स झाला, याला परत फर्दर आपण त्याला मिक्स केलं तर काय होईल, व मध्ये मिक्स ई मिक्स झाल्यावर ह्या ठिकाणी काय येईल, आव. आवे. आवे नाही, हा पण इथे संधी नाही करत आहे. व मध्ये आपण काय करतोय, व्यंजन आहे ना, अर्धच आहे ना ते व्यंजन, व हे अर्धच व्यंजन आहे, त्याच्यामध्ये स्वर एकत्र करतोय. म्हणजे ज्यावेळेस ई स्वर व्यंजनामध्ये मिक्स होतो तर ई काय बनतं, मात्रा, वेलांटी, काना काय बनतं, विलांटी. हां. मग वेलांटी कशाला, वला, ती पण पहिली वेलांटी ऱ्हस्व म्हणून, आ वी.
असं होईल ते. बघा आणखीन एक्झाम्पल. आता इथे एक्झाम्पल बघा कसं आहे. एच्या पुढे अ आला तर एचा आपण अय करणार आहे. जसं ने प्लस अन. ने प्लस अन. एच्या पुढे अ आलेला आहे, एचा आपण अय करणार. मग ने प्लस अनचं कसं होईल? नयन. कसं झालं? ने प्लस अन. आता ह्या ठिकाणी आपल्याला ए होता आपल्याकडे. हा कसं तयार झालाय? न प्लस ए प्लस अन. आता नियमानुसार, अयादी संधीच्या नियमानुसार आपण एचा काय करणार आहे? एचा काय होतो? अय. अय. पुढचा अन. आता हे सगळं आपण एकत्र करणार तर शब्द तयार होईल नयन. तसंच गै प्लस अक. गै प्लस अक. गै प्लस अक मध्ये कसं? गै पुढे अक आलेला आहे. आता हा गै कसा तयार झाला? अर्धा ग, त्याला ऐ आणि त्याला पुढे अक ॲज इट इज. आता अयादी संधीच्या नियमानुसार ऐच्या पुढे अ आलेला आहे. ऐचा काय करणार आपण? ऐचा काय केला? आय. आणि याला सगळ्यांना आपण एकत्र केलं. गा य क असा शब्द तयार झाला. गै प्लस अक गायक. पो प्लस अन पवन. पौ प्लस अक पावक. नऊ प्लस इक नाविक. ते असे बदल त्या ठिकाणी होतात अयादी संधीमध्ये. कळाली ही अयादी संधी? कळाली सगळ्यांना? बघा आणखीन भो प्लस अनम काय होईल? भो प्लस अनम. भावनम. भावनम. भावनम का भवनम? भवनम. भवनम. भवनम होईल. आता तुझे म्हणत होता भावनम, ते कसं होईल? ते आपण भाऊ केलं प्लस अनमच्या जागी आपण अना असं केलं तर ते बनेल भावना असा शब्द बनेल. किंवा मग अनम केलं तर ते भावनम असं बनेल. ठीक आहे. आणखीन 9 प्लस इकह झालंय का? ते आहे तिथे ऑलरेडी. भाऊ प्लस उक ह काय होईल? भाऊ प्लस उकह. भाऊक. भाऊक. नै प्लस अकह काय होईल? नायक. नायक. ठीक आहे. कळाली ही संधी सगळ्यांना? अयादी संधी. सूत्र काय अयादी संधीचं? एचो यवा याव. एचो अया. एचो यवा यावह. नियम काय लक्षात ठेवणार?
एच्या पुढे जर का अ आला असेल तर एचा काय करायचा? एचं काय करायचं? अय 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 ऐचा आय आय, औचा अव ओचा अव, औचा औच आव औचा आव, एचो यवा यावह. ठीक आहे. नंतर पुढचा जो प्रकार येतो संधीचा तो आहे दीर्घ संधी. आता दीर्घ संधीचं सूत्र लक्षात ठेवा. अकह सवर्णे दीर्घ, अकह सवर्णे दीर्घ. आता इथे काय म्हटलेलं आहे? कोणत्या नियम बघा, नियम काय? कोणत्याही स्वरापुढे जर का सजातीय स्वर आला, सजातीय त्याच्यासारखाच स्वर आला, सजातीय स्वर आला किंवा सजातीय स्वर म्हणजेच तो स्वतः तो स्वर किंवा त्याचा दीर्घ स्वर, म्हणजेच तो स्वर स्वतः आला किंवा त्याचा दीर्घ स्वर आला तर त्या ठिकाणी दोघांच्या जागी दीर्घ होतो, म्हणजेच त्या ठिकाणी दीर्घ संधी होते. जसं ओ, अ प्लस अ, अच्या पुढे अ आला तर दोघांच्या जागी आ होणार. अ प्लस आ तर दोघांच्या जागी आ होणार. ऱ्हस्व ई प्लस ऱ्हस्व ई दोघांच्या जागी दीर्घ ई होणार. ऱ्हस्व ई प्लस दीर्घ ई दोघांच्या जागी दीर्घ ई होणार. तसंच ऱ्हस्व उ प्लस ऱ्हस्व उ दोघांच्या जागी दीर्घ उ होणार. ऱ्हस्व उ प्लस दीर्घ उ दोघांच्या जागी दीर्घ उच होणार. म्हणजे दीर्घ संधीमध्ये काय असतं? ऱ्हस्व ऱ्हस्व सोबत आले तरी दीर्घ होतो, ऱ्हस्व दीर्घ सोबत आले तरी दीर्घ होतो आणि दीर्घ दीर्घ जर सोबत आले तर दीर्घच होणार, हे फिक्स असतं. ठीक आहे. जसं उदाहरण बघा आता इथे, ओ प्लस आ, ऱ्हस्व अ प्लस ऱ्हस्व अ दोघांच्या जागी आ होणार. तसं धर्म प्लस अर्थ, धर्म शेवटी अ आलेला आहे, अर्थ सुरुवातीला अ आलेला आहे, तर दोघांचा मिळून त्या ठिकाणी होणार धर्मार्थ. तसंच ऱ्हस्व अ प्लस आ दोघांचा मिळून आ होणार. जसं हिम, ऱ्हस्व अ आलेला आहे शेवटी, आलय आ आलेला आहे सुरुवातीला, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला, तर त्या ठिकाणी हिम प्लस आलयचं होणार हिमालय. हिम प्लस आलय त्याचं होणार हिमालय. तसंच गिरी प्लस ईश, आता इथे बघा ऱ्हस्व ई आहे आणि ईशमध्ये दीर्घ ई आहे. ऱ्हस्व ई प्लस दीर्घ ई दोघांचा मिळून करायचा आहे दीर्घ ई. मग म्हणून ते बघा गिरीश, गिरीशमध्ये हा जो र आहे त्याची दुसरी विलांटी आली. दुसरी विलांटी का? कारण की आपला ई प्लस ईचं दीर्घ ई झाला. जेव्हा आपण ऱ्हस्व ई दाखवायचं असेल त्यावेळेस कोणती विलांटी असते? पहिली विलांटी. पहिली विलांटी. हां, आणि दीर्घ ई दाखवायचा असतो त्यावेळेस आपण दुसरी विलांटी देतो. ठीक आहे. कळाली ही दीर्घ संधी सगळ्यांना? ऱ्हस्व ऱ्हस्व दीर्घ होणार, ऱ्हस्व दीर्घ पण दीर्घच होणार. ठीक आहे. आणखीन उदाहरण बघा. विद्या प्लस आलय काय होणार? विद्या प्लस आलय विद्यालय विद्यालय. विद्यालय विद्यालय. बरोबर. नंतर गज प्लस आनन गजानन गजानन. 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 गणादी, गणादीची फोड काय होईल? गण प्लस आनंद. गणादी, गणादी, गण प्लस आदी. नंतर गिरींद्र याची फोड काय होईल? गिरी प्लस इंद्र गिरी प्लस इंद्र. गिरीमधली र ची विलांटी ह्रस्व का दीर्घ?
ऱ्हस्व. ह्रस्व. आणि इंद्र ह्रस्व राहील का दीर्घ राहील? ऱ्हस्व. ते जर का ईश राहिलं असतं तर ईश नेहमी दीर्घ येतो. ईश मधला ई नेहमी दीर्घ राहतो, हे लक्षात ठेवायचं. मोस्टली याच्यामध्ये अचा आ होणं आणि ई ह्रस्व ई दीर्घ ई तेवढंच येतं. जास्त करून तेच उदाहरणं असतात. क्वचित उदाहरणं रूचे राहतील, क्वचित उदाहरणं ऊचे राहतील. जसं भानू प्लस उदय काय होईल? भानुदय. भानुदय. लिहिताना डिनोट कसं करणार? कोणता ऊ आहे? दुसरा. दुसरा उकार द्यायचा असा. कारण ह्रस्व दीर्घाचा उच्चार कमी जास्त याच्यात करू शकतो. लिहिताना त्याला व्यवस्थित डिनोशन जे आहे, पहिला उकार दुसरा उकार ते व्यवस्थित द्यायचं. त्याच्यावरच मार्क आहेत. ठीक आहे. सुक्ती. सुक्ती काय होईल याची फोड? सु प्लस उक्ती. सुला कोणता उकार? सला कोणता उकार राहणार? ऱ्हस्व. ह्रस्व. आणि उक्ती. उक्तीचा पण ऊ नेहमी ह्रस्व राहतो. ठीक आहे. कळालं हे? दीर्घ संधी कळाली सगळ्यांना? सूत्र काय दीर्घ संधीचं? अकसवर्णे दीर्घ. अकसवर्णे दीर्घ. नियम काय लक्षात ठेवणार? ह्रस्व 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 वर्ण सोबत ह्रस्व वर्ण आला तर त्याचं काय करायचं? दीर्घ वर्ण करायचं. दीर्घ करायचं. आणि ह्रस्व सोबत दीर्घ आला तर तरी पण दीर्घच करायचं. दीर्घच करायचं. दीर्घच करायचा. ठीक आहे. सोपं होतं. पुढचा जो प्रकार येतो तो आहे पररूप संधी. पररूप संधी. पररूप संधीचं सूत्र आहे इंगी पररूपम. इंगी पररूपम. आता याचा नियम काय आहे? तर पूर्वपदाच्या शेवटी अकारांत किंवा आकारांत उपसर्ग आलाय आणि दुसरं पद हे ए किंवा ओ ने सुरू होणारा धातू आहे, त्यावेळेस पहिल्या पदाच्या अ किंवा आ मध्ये दुसऱ्या पदाचा ए किंवा ओ मिक्स करायचा. जसं कसं? सिंपल मग लक्षात घ्या. पहिल्या पदाच्या शेवटी उपसर्ग असला पाहिजे. उपसर्ग कसा? तर तो पण अकारांत किंवा आकारांत उपसर्ग असला पाहिजे पहिल्या पदामध्ये. जसं इथे बघा, अकारांत किंवा आकारांत. आता उपसर्ग किती आहेत? एकूण उपसर्ग बघितले ते आपण. किती उपसर्ग आहेत टोटल? 22. 22. बावीस. आता ते 22 उपसर्गांपैकीच आकारांत किंवा आकारांत उपसर्ग राहतील. त्यातल्या त्यात त्या 22 उपसर्गांमध्ये जर का अकारांत आकारांत शोधले तर खूप कमी उपसर्ग आहेत. जसं 3 का 4 उपसर्ग आहेत ते. एक प्र आहे, तर परा आहे, नंतर अप आहे, अव आहे, नंतर एवढेच आहेत. प्र परा अप सम अनु अवनिस दूर दुस आंग नि अधि अति अपि. एवढेच आहे. प्र परा अप अव. उप एक उप आहे. असे 5 उपसर्ग आहेत ते की जे अकारांत किंवा आकारांत आहे. यांच्यापैकी कोणताही एक उपसर्ग पहिल्या पदाच्या शेवटी असला पाहिजे आणि दुसरं पद ए किंवा ओ ने सुरू झालं पाहिजे. म्हणजे आणि तो पण ए किंवा ओ ने सुरू होणारा धातू असला पाहिजे. तेव्हा पूर्वपदाच्या ह्या अ मध्ये पुढचा जो पण स्वर आहे तो मिक्स होणार. जसं आहे ते इथे बघा, प्र प्लस ए जते. प्र उपसर्ग आहे, ए जते धातू आहे, ए ने सुरू होणारा धातू आहे. तर हा जो ए त्याचा या ठिकाणी आदेश होणार प्र वरती, म्हणून
प्र मधला अ चालला जाईल, प्रवरती एचा आदेश प्रे तयार होईल आणि शब्द तयार होईल प्रेजते. प्र प्लस एजते प्रेजते. उप प्लस ओषती उपोषती. उपोषती. ठीक आहे. ही पररूप संधी. याच्यामध्ये हे 2-3च उदाहरण आहेत पररूप संधीचे जे लक्षात ठेवण्यासारखे. प्रेजते आणि उपोषती हे 2 उदाहरणं जे लघुसिद्धांत कौमुदीमधलेत. याच्यापेक्षा एखादं उदाहरण एक्स्ट्राचं येऊ शकतं. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की उपसर्ग असला पाहिजे आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला धातू असला पाहिजे. ठीक आहे. पररूप संधी कळाली. सूत्र काय राहणार पररूप संधीचं? एंगी पररूपम. लिंगी परमरूप. एंगी पररूपम. आणि नियम काय राहणार? पहिल्या पदाच्या शेवटी काय असला पाहिजे? पूर्वपदाला उपसर्ग. पूर्वपदाला उपसर्ग आणि दुसऱ्या पदामध्ये धातू ए किंवा ओ ने सुरू होणारा धातू. ठीक आहे. तर याच्यावरती क्वेश्चन बघा कसे येतात. याच्यामध्ये ना हा जो पहिला क्वेश्चन आहे SQ मधला, हा पहिलाच क्वेश्चन तुम्हाला संधीवरती असतो. संधीम चित्वा वा योजयित्वा लिखत. या पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फक्त संधी फोड करायची आहे किंवा संधी फोड दिलेली असेल तर संधी करायची, म्हणजे संधी योजन करायचं आहे. योजन म्हणजे जोडायची संधी. जसं न प्लस एव काय होईल त्याचं? नैव. नैव. नंतर चौथी संधी बघा, अप्यनुग्रहम. फोड करायची तिथे, अप्यनुग्रहम. कसं फोड करणार? फोड करण्यासाठी ना सगळ्यात आधी हे शोधायचं की ती संधी फुटणार कुठे. फुटण्यासारखं त्या ठिकाणी कोणतं अक्षर आहे का? त्याच्यामध्ये बघा अप्यनुग्रहम मध्ये य आलेला आहे. य कोणत्या संधीमध्ये येतो? य कोणत्या संधीमध्ये येतो? य यण संधी. यन संधी. मग यन संधीमध्ये य येण्यासाठी पहिल्या पदाच्या शेवटी काय असला पाहिजे? य कशाचा होतो? ईचा य होतो ना. आता जर का आपण फोडणार अप्यनुग्रहमला जर का फोड अपी. अपी. अपी प्लस अनुग्रह. हा, अपी प्लस अनुग्रहम. अपी प्लस अनुग्रहम. कधी पण फोडतो ना आपण त्यावेळेस लक्षात ठेवायचं एक लेफ्ट हँड साईडचा एक वर हे तयार होणारे शब्द, एक येतं राईट हँड साईडला शब्द तयार होणारे. ठीक आहे. जो पण पूर्वपद आपण तयार करणार आहे त्याच्या शेवटी स्वर असला पाहिजे आणि उत्तर पदाच्या सुरुवातीला स्वर असला पाहिजे. त्या प्रकारे आपल्याला फोडायची संधी. ठीक आहे. हे जे असतं पहिला जो SQ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त संधी फोडायची असते किंवा संधी योजन करून लिहायची असते. आणि नंतर हा जो LQ येतो, हा तिसरा LQ, याच्यामध्ये तुम्हाला जे उदाहरणं दिले त्या संधी फोडून लिहायचं असतं
किंवा संधी जोडायची असते आणि त्याचं सूत्रसुद्धा लिहायचं असतं. जसं पहिलं बघा, अध्यास्थी. अधि अध्यास्थीमध्ये प्लस अधि प्लस असती. सूत्र इको एनर्जी. इको एनर्जी. नंतर दुसरं, न प्लस असती. न प्लस असती काय होईल त्याचं? तिथे फोड दिलेली आहे, संधी करायची तिथे जोडायची. न प्लस असती नास्ती. नास्ती. सूत्र आद्गुणः. आद्गुणः कसं काय येईल? न ओय ना, न मध्ये अय शेवटी आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला पण अय. अ प्लस अ चा तू आ केला. कोणत्या संधी? दीर्घ दीर्घ हां, दीर्घ संधी. दीर्घ मध्ये झाला. सूत्र काय येईल त्याचं? अकसवर्णी दीर्घ. अकसवर्णी दीर्घ. आपण काय बदल करतोय ते पण लक्षात घ्यायचं. नियम त्या ठिकाणी लावून आधी संधीचं नाव शोधायचं आणि मग सूत्र लिहायचं. 5वं, प्रत्येकम. प्रत्येकम. प्रति प्लस एकम. प्रति प्लस एकम. कोणती संधी? इको यांची इको एनर्जी. याला संधी. बरोबर. ते असे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे असतात. ठीक आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार संधीची किंवा क्वेश्चन सॉल्व जेवढे जास्त करणार तेवढं संधी पक्की होत जाते. म्हणून एक्झाम्पल सॉल्व करत राहायचे आणि सूत्र सारखे बघत राहायचे. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. पररूप संधीपर्यंत आपण बघितलं. कोणकोणत्या संधी बघितल्या आज? पहिली बघितली वृद्धी संधी. वृद्धी संधीचं सूत्र वृद्धिरेची. नियम काय आहे? अ प्लस ए चा ऐ करणार. अ प्लस ए चा ऐ. अ प्लस ओ चा औ. अ प्लस ऐ असेल तर ऐ. अ प्लस औ असेल तर औ. नंतर दुसरी कोणती बघितली? पुढची वृद्धी संधीच्या पुढे अयादी. अयादी संधी. अयादी संधीचं सूत्र यचो अयवाय. येचो यवायावह किंवा एचह अय अव आय आव. त्या नियमानुसार एच्या पुढे जर कोणताही स्वर आला तर एचा काय करणार? अय. ऐचा आय. ओचा ओचा अव. औचा आव. त्याच्यानंतर पुढची संधी बघितली दीर्घ संधी. दीर्घ संधीचं हे सूत्र अकसवर्णी दीर्घ. अकसवर्णी दीर्घ. नियम काय होता दीर्घ संधीचा? ह्रस्व वर्णासोबत ह्रस्व वर्ण आला तर त्या दोघांच्या जागी काय होतो? दीर्घ वर्ण होतो. दीर्घ वर्ण. जसं अ प्लस अ त्याच्या जागी काय होणार? आ होणार. ह्रस्वई प्लस ह्रस्वई दोघांच्या जागी काय होणार? दीर्घई. दीर्घई. ह्रस्वऊ प्लस ह्रस्वऊ दोघांच्या जागी काय होणार? दीर्घऊ. दीर्घऊ. त्याच्यानंतर बघितली पररूप संधी. पररूप संधीचं सूत्र एंगी पररूपम. पररूप संधीमध्ये नियम काय? पूर्वपदामध्ये काय असलं पाहिजे? उपसर्ग. अकारांत किंवा आकारांत. आणि उत्तर पदामध्ये काय असलं पाहिजे? धातू. त्यावेळेस काय होतं? तो जो पण धातू आहे एकारांत किंवा ए किंवा ओ ने सुरू होणारा जो धातू आहे त्याचा आदेश होतो. ठीक आहे.
इथपर्यंत इथपर्यंत कळालं संधी प्रकरण. ठीक आहे, याच्या पुढच्या ज्या संधी आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. मी तुम्हाला एक्झाम्पल्स पाठवतो इथपर्यंत झालेल्या संधींचे. ते एक्झाम्पल सगळ्यांनी सॉल्व करा.